आणि आता बातमी आहे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात। आदित्य ठाकरे 2 दिवसीय उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। इगतपुरी, सिन्नर आणि नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांचा युवा संवाद मेळावा असणार आहे। तर महानिष्ठा महान्याय महाराष्ट्र दौऱ्याला हे नाव देण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये इगतपुरी, सिन्नर आणि नाशिक शहरात आदित्य ठाकरे युवा संवाद मेळावा घेणार आहेत। तर उद्या जळगाव जिल्ह्यात देखील आदित्य ठाकरे युवा संवाद मेळावा घेणार आहेत। एकीकडे उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करताना दिसतायत, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे सुद्धा सक्रिय झालेले आहेत, मैदानात उतरले। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, खरं तर आदित्य ठाकरे हे सुद्धा सक्रिय होताना दिसत आहेत। शिवबाठा गट आता लोकसभेची निवडणूक लागणार आहे, राज्यसभेची निवडणूक लागणार आहे, यासाठी तयारी करताना दिसत आहेत। आदित्य ठाकरे ही 2 दिवसीय दौऱ्यावर आहेत। या संदर्भात अधिकची माहिती। एकीकडे मागच्या काही दिवसांपासून जे उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात जाऊन दौरा करत आहेत, मेळावे घेत आहेत, आणि दुसरीकडे आजपासून आदित्य ठाकरे देखील उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे सगळे दौरे आखले गेलेले आहेत, अशा पद्धतीचं माहिती आहे। आदित्य ठाकरे आज नाशिकमध्ये आहेत आणि उद्या जळगावमध्ये ते जे युवा संवाद मेळावा घेणार आहेत। आज नाशिकमध्ये जे इगतपुरी, सिन्नर आणि नाशिक अशा 3 ठिकाणी जे ते संवाद मेळावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे। आगामी लोकसभा निवडणुका आहेत, या सगळ्या अनुषंगाने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आता मैदानात जे आहे ते उतरल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। मागच्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आलेला आहे, त्यामुळे आजच्या दौऱ्याकडे सुद्धा विशेष जे आहे लक्ष लागलेलं आहे। नाशिक आणि जळगावमध्ये जाऊन नेमकं आदित्य ठाकरे काय बोलतात हे बघणं आपल्याला महत्त्वाचं असणार आहे। आज जे आहे ते 1च्या हे दरम्यान आदित्य ठाकरेंचं नाशिकमध्ये आगमन होईल आणि पहिली जी आहे संवाद मेळावा ते जे आहे ते इगतपुरीमध्ये आहे आणि सिन्नर आणि नाशिक अशा 3 ठिकाणी आदित्य ठाकरे यांचा जो आहे तो संवाद मेळावाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सगळ्या मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल। किरण, खरं तर भाजपाने अगदी गेम आपल्याकडे केलेला आहे, म्हणजेच शिवसेना फुटली, त्यानंतर पाठोपाठ राष्ट्रवादीही फुटली आणि आता काँग्रेसही फुटण्याच्या तयारीत आहेत। काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण हे भाजपात गेलेले आहेत, त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। तर शिवबाठाची काय रणनीती असेल आता? मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे सुद्धा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन दौरा करत आहेत। आधी ते कोकणात गेले, काल ते मराठवाड्यामध्ये होते आणि त्याच नंतर आज उत्तर महाराष्ट्रातल्या शिर्डी, संगमनेर, अकोला अशा पद्धतीचे त्यांचे दौरे आहेत। आणि आदित्य ठाकरेंचं सुद्धा पाठोपाठ आज नाशिक आणि उद्या जळगाव दौरा असणार आहे। कालच आपण बघितलं तर हे काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते आहेत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेलेले आहेत। या सगळ्या मुद्द्यावरती काल जे उद्धव ठाकरेंनी सुद्धा खरं तर बोललेले आहेत। अशा वेगवेगळ्या राजकीय घडामोडींना खरं तर वेग आलेला असताना अशा पद्धतीचे दौरे सुद्धा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडनं आखले जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे यांचा उत्तर महाराष्ट्र हे दौरा आहे। खरं तर उत्तर महाराष्ट्र एक महत्त्वाचं खरं तर भाग आहे। या भागामध्ये अनेक महत्त्वाचे नेते आहेत, त्यामध्ये छगन भुजबळ असतील, गिरीश महाजन असतील आणि खडसे असतील, असे नेते जो बालेकिल्ला आहे तो जे उत्तर महाराष्ट्र म्हणून जे ओळखला जातो आणि त्याच अनुषंगाने आदित्य ठाकरेंचा सुद्धा हा दौरा आखला गेलेला आहे। अनेक मेळावे जे आहेत आदित्य ठाकरे आपल्या दौऱ्यामध्ये घेणार असल्याची माहिती आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 3 आणि जळगाव जिल्ह्यामध्ये 3। मागच्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांचा सुद्धा नाशिकमध्ये दौरा दौऱ्यामध्ये जे ते युवा संवाद मेळावा सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंचा हा एकूणच दौरा आहे, त्यामुळे आदित्य ठाकरे आजच्या दौऱ्यात काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आदित्य ठाकरे हे 2 दिवसीय उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। खरं तर शिवबाठा आता मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। लोकसभा निवडणुका लागतील, राज्यसभा निवडणुका लागतील, आता सर्वच राजकीय पक्ष हे मेळावे घेताना दिसतात, सभा घेताना दिसतात, दौरे करताना दिसतात।